नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन व्हॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. सध्या मी कुंडलवाडीमध्ये आहे. कुंडलवाडी आरळी सर्कलमध्ये आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे काय नाही त्या जनतेला विचारूया. एकूणच 11 जण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत. एका बाजूला बीजेपी आहे, काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पार्टी आहे. मात्र सध्या कोणाची हवा या कुंडलवाडी आरळी सर्कलमध्ये आहे आपण जाऊया. क्या लगता है किसकी हवा है इधर? इधर देखो साहब, अपने की तो कांग्रेस की है हमारे एरिया में। कुंडलवाड़ी शतरंजी गली में तो हम कांग्रेस को लाएंगे। वसुंधरा साहब के बच्चे को हम चुन के लाएंगे। अच्छा, हमारी ये मांग है। विधानसभा में निवृत्ती कांबळे है कांग्रेस की तरफ से. हाँ, कांग्रेस की तरफ से हमारा है मतदान। काय वाटतं सर कोणाची आहे किसकी हवा है? कांग्रेस की हवा है। कांग्रेस आ सकती है. क्यों कांग्रेस आना चाहिए, क्या लगता है? बहुत अच्छा काम कर रहे हो ना। अभी जो उनके बाबा का इंतकाल हुआ डैडी का, तो अपना हक बनता कि उन्होंने थे सीट पे, तो उनको उनके बच्चे को लाना अपना काम है। अच्छा, उसमें सहानुभूती की लाट है अभी. हाँ, काय वाटतं तुम्हाला किसकी हवा है? ये दोगो है दोगो। काय वाटते कोणाची हवा? कांग्रेस। काँग्रेस चुन के आएगी. हाँ, चुन के आएंगे। अच्छा, काय वाटते कोणाची हवा आहे सध्या? काँग्रेस येऊ शकते. हाँ। आपल्यासोबत अजून काही मित्र आहेत. काय वाटते किसकी हवा आहे? यहाँ पे कांग्रेस की हवा चल रही है और आए थे सुबह सब मॉर्निंग आए थे, आके प्रचार करे, सब लोग से मिले और कांग्रेस ही आएंगी हमारा। उम्मीदवार आए थे यहाँ पर. हाँ, आए थे उन्होंने सुबह आके गए यहाँ पे सबसे मिलके मुलाकात करके गए सुबह। तो उन्होंने आएंगे और उनका काम अच्छा चल रहा पूरे सारे गांव में और उनको ही चुन के लाना है हमारे को। अच्छा है, उम्मीदवार है, उसको ही लाएंगे। कोणाची हवा आहे चॅनल नवीन आला तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. सध्या आपल्या आरळी सर्कलमध्ये सध्या काय सर कोणाची हवा आहे सध्या काय सांगा? बीजेपी है, बीजेपी। हाँ, बीजेपीचे उमेदवार कोण आहेत? एक नहीं ना, अंतापुरकर। जितेश अंतापुरकर. म्हणजे कडे भेट वगैरे दिलेत का? नहीं, अजून भेट दिली नाही. नाही. हाँ, काय वाटते मित्रा सध्या कोणाची हवा आहे काय? बीजेपी काय बीजेपी येईल असं वाटते? है। काय वाटतं कोणाची हवा? बीजेपी आहे. हाँ, काय वाटते मित्रा? बीजेपी। बीजेपीचं आहे. एकूण या ठिकाणी या गावातले जे काय आरळी सर्कल आहे, आरळी सर्कल म्हणजे कुंडलवाडी गावामध्ये आहोत. इथल्या लोकांचं म्हणणं आहे की बीजेपीची हवा सध्या आहे. बीजेपी असण्याचं एकमेव कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ही सत्ता स्थापन झाल्यामुळे केवळ नांदेडचे आताचे रनिंग जे खासदार आहेत 2 खासदार, मग याच्यानंतर येणारा एक तिसरा जर खासदार झालेला असेल, मग इकडं नांदेड जिल्ह्याचा विकास परिपूर्ण होते या अनुषंगाने अशोकराव चव्हाण खासदार आणि अजित गोपछडे असं गुपछडे अंबर्डे देखील चाललेले आहेत. हो, अंबर्डे आहेत, त्यांना पण आम्ही निवडून देणार बीजेपीच्या माध्यमामधून. 3 खासदार केंद्रामध्ये पाठवणार. गेलेले आहेत, 2 गेलेले आहेत, तिसरा जाणार, पण नक्की हे बीजेपीच्या माध्यमामधून आम्ही कमळ मोदी साहेबांपर्यंत पाठवणार एक. आणि मोदीची देखील सभा झाली. हो, झालेली आहे. मोदीच्या सभेमध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्या मोदीच्या सभेच्या अनुषंगाने बरेच काही गोष्टी परिवर्तन होणार आहेत इकडे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जितेश अंतापुरकर जे आहेत हे बीजेपीमध्ये प्रवेश केल्यामुळे आणि केंद्रामध्ये बीजेपी सत्ता असल्यामुळे, राज्यामध्ये बीजेपी सत्ता येत असल्यामुळे आणि केंद्रातली जी येणारी हे सगळी जी वारे आहे ते राज्यामध्ये आल्याच्या नंतर प्रगतीपथावर होईल या अनुषंगाने इथली जनता बीजेपीला चाहते. काय वाटते मित्र सध्या कोणाची हवा आहे? बीजेपी। बीजेपी. काय वाटते कोणाची हवा आहे? किसके कोणत्या पक्षाची हवा आहे? अभी तो देखो चल रहा अपना कांग्रेस का। काँग्रेस या सकते. आ सकती है। तुम्हाला काय वाटतं सर? सुभाष साहेबने सुभाष सामने आ सकते. तुम्हाला काय वाटतं सर? किसकी हवा है इधर? कौन सी पक्ष? कांग्रेस या सकते. क्या लगता है सर आपको? कांग्रेस क्यों चुन के ऐसा लगता है आपको? अब कई कुछ चुन के देखेंगे काम हो रहे अच्छा कांग्रेस. हाँ, कांग्रेस। आता तुम्ही सुभाष सामने म्हणले, सुभाष सामने काय नाही? सुभाष साहब ने आदमी अच्छा है और कोई भी ऐसा नहीं है कि कोई जाने के बाद उन्हें ऐसा है कुछ भी सोचता नहीं। आदमी भोला है और कोई भी फोन लगाने गए गोर गरीब भी फोन लगाए तो उठाता फोन, अच्छी बात करता। तो बोलता मैं कॉन्टैक्ट में हूँ और मैं भी फोन लगाया तो अच्छी बात करता। हाँ, सुभाष. सध्या बिलोली देगलूरमध्ये तिरंगी लढत चालू आहे. अजून नेमकं चित्र काय सांगू शकणार नाही. तिरंगी लढत म्हणजे कोण कोण? सध्या माजी आमदार 2 सुभाष साबणे आणि अंतापुरकर आणि काँग्रेस निवृत्ती कांबळे. तिघांमध्ये लढत चालू आहे. तरी वाढते काय तुम्हाला महत्वाचे मुद्दे काय आहेत? असं काय नेमकं काय सगळ्याच विकासाच्या मुद्द्यावर लढतात. म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं की काय विकास व्हावा असं वाटतं? विकास काय व्हावा वाटते? आपल्यासोबत अजून काय आहेत नागरिक? काय वाटते? काय सांगशाल कोणाची हवा आहे सध्या? काय सांगा?
मला ते काय ना नाही, तरी काय वाटते म्हणजे कोण निवडून येईल असं वाटतं, शक्यता काय वाटते, आम्हाला चर्चा कोणाची आहे सध्या, तेच बघा मला काय ते काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे? हवा म्हणजे कसं आहे, आपण जनता मतदान एकावर थोडी सर्व मतदारसंघ ठरवलं ना. तरी तुम्हाला काय वाटतं की सध्या कोणाला पोषक वातावरण आहे? महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, महाविकास आघाडीला पण आहे आणि भारतीय जनता पक्षाला पण आहे. 30% चालते समजा. बीजेपी आणि लोकसभा सोबत विधानसभा बी आहे काय? काँग्रेस. विधानसभेला काय विधानसभा म्हणजे काँग्रेस ना. काय वाटते मित्रा, कोणाची हवा आहे सध्या? काय वाटते बाबा सध्या देवगड कोणाची हवा आहे? कोणत्या पक्षाची? काँग्रेस. काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं सर? बीजेपी. आपल्यासोबत अजून आहे सर. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे काय सांगा? सध्या चर्चेत लोक आहेत त्या काँग्रेस. काँग्रेस आहे. काय वाटते मित्रा सध्या कोणाची हवा आहे सध्या? बीजेपी. बीजेपीची आहे. काँग्रेसची आहे. आपल्यासोबत अजून काही मित्र आहेत. काय वाटते मित्रा सध्या कोणाची हवा आहे? काँग्रेस. त्या आरळी सर्कलमध्ये आहेत आणि आरळी गावात आहे. इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे सर सध्या कोणाची हवा आहे जगदीश विधानसभेमध्ये? बीजेपीची हवा आहे. काय सर कोणाची हवा आहे? बीजेपी. कोणाची हवा आहे? बीजेपी आहे. काय वाटतं सर बीजेपीची हवा आहे कशामुळे? एकूणच दुसऱ्या बाजूला काँग्रेस पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, सुभाष साबणे देखील आहेत. काय वाटतं? सुभाष साबणेला आम्ही निवडून दिलते. आम्हाला डाग दिली. अच्छा, मग आता भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत अजून आहेत. काय वाटतं सर कोणाची हवा आहे सध्या इकडे? बीजेपी. बीजेपीची हवा आहे. तुम्हाला काय वाटते? बीजेपी. बीजेपी आहे. तुम्हाला काय वाटतं सर कोणाची हवा आहे सध्या तुमच्या आरळी सर्कलमध्ये गावामध्ये? काय वाटते? ज्यानं अपक्ष भरलाय तर ते आहे. हा अपक्षमध्ये 11 जण आहेत. कोणी त्याच्यामध्ये 11 म्हणजे 6 जण अपक्ष आहेत. ते कोण पटलं त्याला करणार आहोत आम्ही. पण अपक्ष करणार आहे. हा अपक्ष. अपक्ष. आरळी गावामध्ये काय नागरिक आहेत त्यांना काय वाटतं सध्या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे? सध्या काँग्रेस आघाडीचे. काँग्रेस आघाडीची. हो. काँग्रेस आघाडी काय आली पाहिजे असं वाटतं? काय इसमें ते आता हे सरकारनं आम्हाला परत भाव दिले नाही. अच्छा, सोयाला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि हे खाद्यतेलाचे ते सगळे भाव वाढून टाकलेत. महागाई वाढवली. महागाई वाढून टाकली. जीएसटी. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? काय वाटतं सर कोणाची हवा आहे? काँग्रेस महाविकास आघाडीचीच आहे. तुम्हाला काय वाटतं सर? काँग्रेस आलंच पाहिजे. काँग्रेस आलंच पाहिजे. हो. काय कारण आहे? कारण म्हणजे महागाई आहे जास्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लाडकी बहीण म्हणून म्हणाले त्या आशेनं ते निवड करले सुरू त्याची. हो, म्हणून आम्हाला म्हणजे ते नफा आहे का असं नाही परंतु महागाई असल्यामुळं. अच्छा, महागाई असल्यामुळे काँग्रेसची. सगळ्याला जीएसटी हे ते काय आहे. जीएसटी असल्यामुळे. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? आम्हाला भाजपची आहे. भाजपची आहे सर. तुम्हाला काय वाटतं? भाजप. भाजप. भाजप चांगली गोष्ट आहे. भाजप आपल्याला. अच्छा, महत्वाचे मुद्दे काय आहेत सर काय सांगाल? आरळी गाव सर्कल आहे. या गावाला कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आंध्राव बाउंड्रीवर असल्यामुळे इकडे फिरकून बघायला कोणी तयार नाही. आणि इथं जे गंगाचं पाणी येते बॅकवॉटर त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आज 1000 एकर जमीन पाण्याखाली जाते त्याचे पैसे यायला तयार नाही. तुम्ही सांगितलं की नाही मग इथं? खुद देवेंद्र फडणवीस आलते इथं. अच्छा, गावात येऊन बघून गेले. पण विकास काय केले? काहीच नाही. तुमची महत्वाची मागणी काय काय असणार? पुष्कळ आहेत. कोणी विचारायलाच तयार नाही. गावात यायलाच तयार नाही. तर आता येतील निवडणुकीच्या वारे मी आले नाहीत अजून बी आले नाहीत. अजून बी आले नाहीत. एका बाजूला निवडणुका काही दिवसामध्ये 20 तारखेला होणार असले तरी 8 दिवसाचा काळ शिल्लक राहिला असला तरी मात्र गावामध्ये आरळी मोठं सर्कल आहे. पण या ठिकाणी अजूनही कोणी आलं नाही. अजून काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे? सगळ्याचीच हवा आहे आमच्या गावात. अच्छा, सगळ्यांचीच हवा आहे. हा, सगळ्याचीच आहे. ज्यांना आलं त्याची हवा आहे. अच्छा, बरं. काय वाटतं तुम्हाला? ज्याला टाकू वाटतं त्याला टाकायची. बरी हवा सगळ्याचीच आता सध्या. पण कोण येईल असं वाटतं निवडून? सगळेच येतात. काँग्रेस येईल, BJP येईल. सगळेच येतात. बीजेपी. काय वाटतं कोणाची हवा आहे? बरोबर, सगळ्याचीच हवा आहे. अच्छा, सगळ्याची हवा आहे सध्या. ज्यांना आला त्यांना सन्मान करावाच लागते. अच्छा, सन्मान करणार तुम्ही प्रत्येकाला. पण गावामध्ये तुमचा विकास झाला नाही असं म्हणतायत. पुरा विकास झालाय. पुरा चंद्रावर गेले आमच्या गावचे लोक. रोडा चांगली आहेत आमच्या गावात. अच्छा, आमच्या गावात रोडा चांगली आहेत. आता बघा गाव फिरून या. असं म्हणणं आहे की रोडा जे आहे त्यांचं म्हणणं आहे की इकडे रोडा व्यवस्थित नसल्या कारणाने त्याचा गावचा विकास जसा पाहिजे तसं चंद्रावर जायला पाहिजे होता असं एकूण इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर आपल्यासोबत अजून काही इथं मंडळी ज्येष्ठ मंडळी देखील आहेत. काय वाटतं मामा कोणाचा विकास झाला असं वाटतं का गावचा? विकास झाला काय? नाही. बघा
इथं त्यांचं वय कमीत कमी 70च्या जवळपास आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की इथला जे रस्ता आहे आपण बघू शकतो आपण आर्वी गावामध्ये आहो. आर्वी गावामध्ये जायला रस्ता नाही आणि एकूण याचं अनेक जणांचं म्हणणं आहे की इथं गंगेचं पाणी देखील या ठिकाणी त्याचा चांगला वापर व्हायला पाहिजे होता, पण तसं ते शेतीखाली जमीन गेल्यामुळं इथल्या गावचा जसा विकास पाहिजे तसा विकास या ठिकाणी झाले नाही आणि इथले जे काही खड्डे आहेत रस्त्यामध्ये पडलेले त्याच्यामुळे मेन हायवे रस्ता असल्या कारणानं या ठिकाणचा विकास तसा खुंटलेला आहे. इथल्या गावचा नागरिकांचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार येणाऱ्या विधानसभेत व लोकसभेत दोन्ही उमेदवारीतून या सर्कलमधून तर आतापर्यंत भाजपच्या उमेदवाराला लीड मिळत आली आहे. याच्या पुढे आता डॉक्टर गोपछडे साहेब त्यांच्यामुळं जास्तीचं लीड यावेळेस होईल आणि निश्चितच खासदार राज्यसभेवर घेतले. राज्यसभेचे खासदार ते आमच्या लिंगायत समाजाचे नेते आहेत आणि या भागाचं त्यांनी नेतृत्व करतात. आम्ही हजारो लोकांच्या नेतृत्वाखाली पहिले काम केल्या. आता आमचा जवळचा नेता असल्यामुळे निश्चितच या आरळीच्या मतदारसंघामध्ये भाजपला डबल फायदा होईल. काय वाटतं मित्र कोणाची हवा आहे सध्या? बीजेपीची हवा आहे. हो. आणि गावामधला तो विकास जसा पाहिजे तसा रस्ते वगैरे झाले नाहीत काय? झाले काही ठिकाणी आहेत समजा. आणि काय वाटते तरुण आहे काय ते म्हणजे मागणी काय आहे काय शासन काय तुम्हाला मागणी काय नाही, बीजेपीचे सरकार येणं भाग आहे. काय वाटतं मित्र सध्या कोणाची हवा आहे? बीजेपी. बीजेपी. हा, काय वाटतं मित्र कोणाची हवा आहे? बीजेपी. बीजेपी सर. एकूण आरळी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीची अजून एक महत्वाचा म्हणजे डॉक्टर गोपछडे साहेब खासदार झाल्यामुळं आरळीला जे आमचं एक कुंभारगाव ते मार्ग हायवे हा मंजूर नॅशनल हायवे मंजूर झाला. डॉक्टर गोपछडे साहेबांच्या माध्यमातून या आरळीच्या मतदार विकास संघासाठी त्यांनी जवळपास 1 कोटी रुपये त्यांनी आरळीमध्ये सर्कलसाठी दिले त्यांनी विकासासाठी. म्हणून त्याचा फायदा या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल आपल्याला. या गावामध्ये म्हणणं आहे की अजित गोपछडे जे खासदार आहेत राज्यसभेवर त्यांनी या गावाचा विकास करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा काहीतरी या रस्त्यासाठी मंजूर केला असं इथल्या नागरिकांनी आरळी सर्कलमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र मतदाराचा कौल कोणाकडे जाणार आहे हे मात्र बघावं लागणार आहे. कोठा या ठिकाणी आहे. काय सांगाल कोणाची हवा आहे सध्या काय सांगाल? ट्रिपल दाचावर गंधारी मॅडमची हवा आहे आमच्या. एक महिला आहेत महिला अपक्ष उमेदवार. हो. काय वाटते एक 11व्या उमेदवारामध्ये एक महिला आहे. कारण की जे पहिल्याचे उमेदवार होते त्यांनी इकडे काही कार्य केले नाहीत, म्हणजे विकास झाला नाही. सर्व इकडे जनतेचं म्हणणं आहे की अपक्ष उमेदवाराला एकदा निवडून देऊ असं अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं सर? ओके सर, ते जे म्हणले तेच प्रकार. अच्छा म्हणजे महिला निवडून येईल यावेळी. आमच्याकडून तर येईल बघा आमच्या सर्कलमधून तुमच्या सर्कलमध्ये महिलाला चांगला 100% परिस्थिती आहे. काय सर तुम्हाला काय येतं कोण येईल निवडून? काय कोण येते ते ऐकला. अच्छा काय वाटतं सर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? काय सांगता येते म्हणायचं आता कोण येईल कोण जाईल. आता कोणी तर म्हणाला कोण येईल म्हणजे काँग्रेस बीजेपी अपक्ष? काँग्रेसचं नाही समजा आता बाकी कोणतरी येईल त्याच्यामध्ये. काय वाटतं सर कोणाची हवा आहे सध्या? हवा कोणाची नाही, मतदार खूप जागरूक झालेला आहे आणि प्रत्येक माणसाला काय विकासाचा प्रश्न नाही. आजच्या जे घडीला वातावरण 2च पक्ष आहेत, भाजप किंवा काँग्रेस. त्याच्याशिवाय कोणीही हो ह्याला जनता एकत्र तरी काय वाटतं तुमच्या मध्ये काय वाटते कोण महाविकास आघाडी का महायुती? आमच्या मताने काँग्रेस येऊ शकते का म्हणजे त्या हे अपक्ष उभा राहण्यानं त्या मताची काय विभागणी होऊन जाईल. त्याच्यामुळे आमचं एक मत म्हणते की काँग्रेस येऊ किंवा भाजप यावं मताची विभागणी झाल्यामुळे. काँग्रेस म्हणजे येऊ शकते. हा येऊ शकते. तुम्हाला काय वाटतं सर कोण येईल या ठिकाणी? माझी तर शक्यता आहे की काँग्रेस येऊ शकते. काँग्रेस येऊ शकतो. आपल्यासोबत अजून या ठिकाणी कोटा या ठिकाणचे आहेत. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे काय सांगाल? सध्या तर पाण्यात म्हैस आहे. कोण येईल कोण जाईल जनतेचं कल काहीच खरं नाही. एकदम शुद्ध झालेलं आहे. कोणाला आणतात गावामध्ये कोणते उमेदवार आलेत का? बरेचसे आलेत. अंतापूरकर आले का, सुभाष साबणे साहेब आले का, झालं शेतकरी बद्दल एक ऊसाचं निशाणी घेऊन आलेले आहेत त्यांनी पण आले का, मधी गुरगावकर. तुम्हाला कोण वाटते कोणाची हवा आहे सध्या तरी इथं अंतापूरकर निघतील असं माझे मत. तुम्हाला काय वाटतं? कमळाच फुल. काय वाटते कोणाची हवा? अंतापूरकर. एका बाजूला जर इकडे अंतापूरकर असेल आणि अपक्ष उमेदवार म्हणून गंधारे दातावर यांची पण सध्या हवा अपक्षाची आहे. या ठिकाणी या गावात कोटा आरळीमध्ये अनेक नागरिकांचं इथलं म्हणणं आहे. आरळी कोट्या गावात आहे. काय वाटतं सध्या मित्रा कोणाची हवा आहे सध्या काय सांगशील? निवृत्ती कांबळे साहेबांची हवा आहे सध्या मतदारसंघामध्ये. सध्या काँग्रेसची हवा आहे. काँग्रेसची. काय कारण आहे काँग्रेसची हवा आहे? काय कारण आहे काँग्रेसची हवा आहे?
नवीन चेहरा म्हणून. अच्छा, नवीन चेहऱ्याला सध्या आहे म्हणून. काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? काँग्रेस. काँग्रेसच आहे. काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? काँग्रेस. काँग्रेस. काय वाटतं सर? काँग्रेस. काँग्रेसचीच हवा आहे. काय वाटतं सर, कोणाची हवा आहे सध्या? काँग्रेस. अच्छा, कौठा आरळीमध्ये अनेक जणांचं म्हणणं आहे या ठिकाणी काँग्रेसची सध्या हवा या सर्कलमध्ये आहे. आणि आरळी सर्कल मधील गुजरी या गावात आहे. इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे सर, सध्या कोणाची हवा आहे देवगड विधानसभेमध्ये? निवडती कांबळे. निवडते काम काँग्रेसची. काँग्रेसची. काय निवडते कामाची हवा आहे, काय सांगाल? आता नवीन उमेदवार सगळे इथं नवीन चेहरा आहे. हा. काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? काय वाटतं कोणाची हवा आहे सर? निवडती कांबळे. निवडते कांबळे. काँग्रेसची हवा. काँग्रेसची. अजून आपल्या ज्येष्ठ मंडळी आहे सर, कोणाची हवा आहे, काय सांगाल? निवृत्ती कांबळे. निवडते कांबळे. काय वाटतं सर? निवडते कांबळे. निवडते कांबळे. काँग्रेस. तुम्हाला वाटते सर? काँग्रेस आहे. आपल्याला अजून एक मतदार आहे, काय असं वाटते, काय सांगशील मित्रा, कोणाची हवा आहे? आमच्या अशा आहे की मनोज फॅक्टर जरांगे फॅक्टर हे काम करेल. अच्छा, जरांगे फॅक्टर काम करेल. पण त्यांनी तर सांगितलं की पाड्याला सांगितलं. सुप्रसाद सांगितलं ना त्यांनी. सुप्रसाद सांगितलं. जे त्यांनी सांगितले त्यांच्या आरोग्यानुसार चालणार वाटतं. अच्छा, मग कोणाला मतदान देणार तुम्ही? आम्ही जरांगे पाटील जे सांगणार तेच करणार. अच्छा, जरांगे पाटील जे सांगणार तेच करणार तुम्ही. अच्छा. खापरा या गावामध्ये आहे, आरळी सर्कलमध्ये. आरळी सर्कल मधले जे काही खापरा गावामधले नागरिक आहेत, काय वाटतं सर, सध्या कोणाची हवा आहे, काय सांगा? माझं नाव पांडुरंग गंगाराम बोगरे, राहणार खपराळा येथील मी एक शेतकरी आहे. परंतु या एससी समाजाच्या म्हणजे एससी कॅन्डिडेटला सुटल्यामुळे या ठिकाणी कोणाचं वातावरण ही परिस्थिती सध्या आणखी अवलंबून आलेली नाही. म्हणून बीजेपी सरकार या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न कोणतेच सुटले नाहीत. लाडली बहिणीचे पैसे दिले, पण लाडली बहिणीच्या पैशाच्या संदर्भामध्ये आजही लाडल्या बहिणीचे पैसे म्हणजे काही घरचे पैसे त्यांनी दिले नाहीत. पण काँग्रेसचा उमेदवार जे आहे ते पैसे देऊन या ठिकाणी उमेदवार उभा राहिलेला आहे. त्यानंतर मध्यंतरी अपेक्ष उमेदवार जे आहे सुभाष साबणे साहेब, सुबणे साहेबाची थोड्याशा सध्या गेल्या वेळेला त्यांनी आमदार होते, त्या आमदारकीमध्ये बऱ्याचशा काही लोकांचे बऱ्याचशा काही गावातल्या कामाचे शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी पीक विमा गरिबीच्या प्रश्नातून त्यांनी काही सोडविलेले आहेत. म्हणून या ठिकाणी मधुकर गिरगावकर हे गुलाबराव पाटलाचे पीए असल्यामुळे त्यांनी पुन्हा अपक्ष उभा राहिलेले आहेत. या ठिकाणी आम्ही कोणाची हवा आहे असं या संदर्भात चार चौघाच्या याच्यामध्ये असल्यामुळे कोणाचाही प्रश्न सुटायसारखा नाही. पण आता जनतेचा कल सध्या आजच्या परिस्थिती म्हणलं तर जास्तीत जास्त साबणे साहेबाचा प्रश्न थोडाफार म्हणजे 20% आहे. अच्छा, काय वाटतं सर, इकडे राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, काय वाटते कोणाची हवा आहे? कोणत्या पक्षाची हवा आहे, काय वाटतं, कोण निवडून येईल असं? काय काँग्रेस, बीजेपी, वंचित बहुजन आघाडी का तिसरा पक्ष? काय सांगता येईल त्याचं काय, आता जास्त पक्ष झाले. अच्छा, जास्त जास्त पक्ष झाले त्याच्यामुळे काय सांगता येणार नक्की. म्हणजे काही जणांनी तर पक्ष प्रवेश देखील केलेला आहे या निवडणुकीच्या वेळेस. जिथे शांताप्रकर आता भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसमध्ये गेले. त्याच्यामुळे त्या पार्टीला धोका होऊ शकते. धोका आहे. आरळी सर्कलमध्ये आणि आरळी सर्कलमध्ये कांठिया गावात आहे. काय वाटतं सर, कोणाची हवा आहे, काय सांगा? आमची इच्छा साबणे साहेबाला मतदान करायचं ठरली आहे. अच्छा, साबणेला आहे. हा. तुम्हाला काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? साबणे. साबणे. हो. तुम्हाला काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? साबणे साहेब. तुम्हाला काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? कांबळे. अच्छा, निवडते कांबळे. हो. काँग्रेस येईल असं वाटते? आम्हाला बघा सुभाष साबणे येईल वाटते बघा आम्हाला. अच्छा, तुम्हाला काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? हा, साबणे. अच्छा, साबणेनं काय काम केलं असं वाटतं तुम्हाला? काय भरपूर कामं केले आमच्या गावात. हे रोड केले, जयकुडी ते राहेर. अच्छा, हो, रोड केले. रोड केले. अच्छा, विम्याबद्दल काय बद्दल म्हणजे संसदेमध्ये बोलणारा माणूस आहे समजा, विधानसभेमध्ये बोलले. विधानसभेत बोलणारा माणूस आहे असा. बाकी विषय कसे आहे, हातपाय हलणारा माणूस आहे. 5 वर्ष अंताप्रभू साहेब होते, तिकडेच होते ते बी, इकडे काय बघायला आले नाहीत. गावात भेट वगैरे दिली नाही का? भेट बी दिले नाहीत. सहानुभूती निवडून आले होते, पण त्याची काय सहानुभूती काय कामाची नाही. लोकांना आणल्या पहिलं अंताप्रभू साहेब आले, नंतर त्यांचे चिरंजीव आले. पण आता निवडणुकीच्या वेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, त्याचा फायदा होणार आहे? त्यांना नाही फायदा होणार नाही, घाटा होणार त्यांचा. नुकसान होणार आहे. नुकसान 100%. पुऱ्या सर्कलमध्ये त्याचे नुकसान होणार. तुम्ही निवडते कांबळे म्हणता, निवडते कांबळेला काय निवडून दिलं पाहिजे? निवडते कांबळेला काय निवडून दिलं पाहिजे? एससी मधून जागा मिळाली. अच्छा, म्हणजे बहुत उमेदवार गेला म्हणून. बहुत उमेदवार. आता आमच्या 2 वेळेस त्याला निवडून दिल्या. एकदा संधी दिलेली आहे त्याला. 2 बारा दिल्या. अच्छा, 2 वेळेस निवडून दिल्या. आपल्याला काय वाटतं अजून, काय वाटतं सर, कोणाची हवा आहे, कोणत्या पक्षाची? साबणेची आहे. काय वाटतं सुभाष साबणे? अच्छा, सुभाष साबणे. काय वाटतं सध्या आपल्यासोबत अजून गावातले नागरिक आहेत, त्यांना काय वाटतं सध्या विचारू आपण या कांठी गावामध्ये. सर, काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या? साबणे. साबणे. तुम्हाला काय वाटतं सर?
समजे सध्याच आहे. अजून आहेत तर काय वाटतं सर भिलोलीमध्ये कोणाची हवा आहे? नवा माहिती दिलेली चालतं. हा काय वाटतं रे भिलोलीमध्ये? दिल्लीमध्ये काय घेतात तुला तरी कोण वाटते कोण निवडून येईल असं वाटतं? असं काय दोघाला बी टाकून बघल्या तर बघू कोणते माणसं कोणाला अच्छा तिसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय आता 2 पर्याय तर केलर बसलेले आहे मी आता काय 2 पर्यायाचे बी काम झालेले नाही तर तिसरा बघू कोण आहे ते बघू त्याला कोणा मनामध्ये आले त्याला टाकू. काय वाटते मित्रा कोणाची हवा आहे सध्या? मतदानात नाव आलं नाही आल्या परिपरी. अच्छा मधात नाव आले. ओके. इथं अनेक जण आहेत आणि शेवटचा आपण प्रश्न विचारू. काय वाटतं काका कोणाची हवा आहे सध्या? सर्व सगळं आपण साहेब साबणे साहेब सामनेचीच आहे. या ठिकाणी कंकट्या गावात होतो आरळी सर्कल मध्ये अनेक जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सामनेची सध्या हवा इकडे या ठिकाणी आहे आणि त्यांनी या ठिकाणी रस्त्याचं त्यांनी काम केलेलं आहे असं बोललं जात आहे. मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये बघावं लागणार आहे की मतदार कोणाकडे जाणार आहे आणि कौल हे 20 तारखेला कोणाकडे जाईल. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा सध्या देवगड विधानसभेमध्ये कुणाची हवा आहे.